कारण की खूप चांगली गोलंदाजी त्याने हाताळली गेली आपल्या टीमसाठी आणि एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आपल्या संघ प्रतिनिधीसाठी हे दिलेलं सॅक्रिफाईस आणि आपल्या टीम मेंबर्सला दिलेलं प्रोत्साहन. खूप छान स्माइल आहे अवीची आणि खूप चांगलं खेळ केला अनिकेत. वेल प्लेड. चला नेक्स्ट मॅच आपल्या समोर रंगली जाते. जय हनुमान स्पोर्ट्स करमाळे वर्सेस ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स मादळगाव. हे दोन संघ मैदानामध्ये खेळत असताना पाहायला मिळतील. चला मॅचला सुरुवात होते. करमाळे टीमने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी मादळगाव टीमची सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. गौरव आणि किरण अशी जोडी आहे पहिले षटक हाताळण्यासाठी आणि दोन्ही टीमचे 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येतील. लक्षात घ्या मादळगाव आणि करमाळे टीम या सूचनेकडे लक्ष द्या की दोन्ही टीम आपले 12th मॅन आमच्या कॉम बॉक्समध्ये पाठवतील. करमाळे टीमचा 12th मॅन आमच्या कॉम बॉक्स मध्ये नाहीये लक्षात घ्या. चला मॅचला होती सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आलाय यश. षटक क्रमांक पहिलं यश पाटील. पहिला बॉल फुलर लेनचा चेंडू आहे. मिडविकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे गौतम अळते. चेंडू थांबलाय त्यामुळेच सिंगल आणि सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जातं आणि पहिल्याच बॉलवर गौरवने आपलं खातं उघडलंय दोन्ही आकड्याने. 2 धावांना टीमची धावसंख्या दोन्ही आकड्यावर जाऊन पोहोचते. प्रत्येक मॅच मध्ये 60+ धावा होतात पण या धावा करण्यासाठी प्रत्येकाला स्ट्रगल करावा लागतोय. म्हणून तरी देखील करमाळे टीमने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. इथे चांगला बॉल इथे टॉपेज लागलाय आणि कॅच ड्रॉप होत असताना मनोज पाहायला मिळते. एक इम्पॉर्टंट झेल ड्रॉप होत असताना या मॅच मध्ये धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न केला जात नाहीये. गोलंदाजी ट्रॅकवर यशचा विचार केला तर यश एक चांगला रिदम मध्ये गोलंदाजी करतोय. दोन्ही बाजूने चेंडू वळवण्याची कला अवगत आहे त्यामुळेच हा गोलंदाज फार इंटरेस्टिंग असेल. खोलबट टप्प्याचा चेंडू वाईड यॉर्कर हाताळला गेलाय. खूप चांगलं अस्त्र वापरलं जातोय. टेनिस बॉल क्रिकेट असो किंवा रबर बॉल क्रिकेट असो किंवा लेदर बॉल क्रिकेट असो T20 मध्ये सर्रासपणे या बॉलचा वापर केला जातोय. खास करून आपण डॅरेन ब्रॉव या गोलंदाजाला आपण याच रिजन मध्ये गोलंदाजी करताना आपल्याला सातत्याने पाहायला मिळत. स्लॉग ओव्हर मध्ये अशी गोलंदाजी आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सातत्याने पाहतोय आणि आता मात्र या मॅच मध्ये यश पाटील करत असताना 3 बॉलचा केस संपला. टीमची धावसंख्या दोन्ही आकड्यावर. खूप चांगला स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न करत असताना विकेट किपर म्हणजे गणेश पवार जे समालोचक आहेत ते देखील या मॅचचा आस्वाद घेत असताना या असोसिएशनचे अगदी एक युवा गोलंदाज युवा समालोचक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. षटक क्रमांक पहिलंच मार्गस्थ असताना टीमची धावसंख्या 3 आकड्यावर. पुन्हा एकदा चांगला बॉल अप्रतिम चेंडू आहे. खूप चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला यश पाटील कडून होतीये. हे बघा हे आहे क्रिकेट. गणेश पवार तुम्हाला अजूनही समालोचन करायचंय त्यामुळे तुम्ही सावकाश करा. जर तुम्हाला इंजुरी झाली तर आम्हाला टेन्शन येईल. चला मॅचच्या दिशेने जाऊया. गोलंदाजी खूप छान होती यश पाटील यांच्या माध्यमातून आणि शेवटचा बॉल या षटकातील ऑफस्टंपवर मारा. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगतोय. अप्रतिम षटक म्हणावं लागेल यश पाटील. या ओव्हर मध्ये फक्त धावा आल्या 4. अव्वल दर्जाची गोलंदाजी
यश कडून होतीये. षटक क्रमांक पहिलं संपलं गेले. पहिल्या षटकाचा केस संपलाय. बॅटिंग करत असताना टीम मादळगाव 4 वर बिनगडी बाद. षटक क्रमांक दुसरं हाताळण्यासाठी मनोज पाटील आलाय. त्याच्याकडून झेल सुटला होता, कॅच ड्रॉप झाली होती, पण आता जे काही मागे झालं ते विसरून मात्र आता गोलंदाजीमध्ये आपली धार दाखवावी लागेल. अतिशय चांगलं क्रिकेट. प्रत्येक खेळाडू आपल्या वाडीसाठी खेळला, आपल्या गावासाठी खेळला, आपल्या परिसरासाठी खेळला. आदरणीय दिनकर पाटील साहेब उपस्थित आहेत. अगदी खिरोडे गावातील जर पाहिलं सहकार गणेश उत्सव मंडळाचे सन्माननीय आधारस्तंभ आहेत, प्रमुख आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या निमित्तानं. फुल टॉस चेंडूवर आय एम द बॉस सांगणारा षटकार. लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय. फलंदाज आपण पाहू शकाल गौरवच्या बॅट मधून येतोय या मॅचचा पहिला मॅक्सिमम चेंडू. सीमारेषा पार षटकार. दिनकर पाटील साहेब आणि त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. सहकार गणेश उत्सव मंडळ आधारस्तंभ सर्वे सर्वा त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जातोय. मी विकास अण्णा यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करावा. दिनकर पाटील साहेब त्यांचा सन्मान आपण स्क्रीनवर पाहू शकाल. मान्यवरांचा सन्मान या मंचावर केला जातोय. खूप चांगला स्ट्रोक ऑन दी अप खेळलाय. लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय. गौरवच्या बॅट मधून येतोय. एक्स्ट्रा कव्हर रिजनला चिरून फाडून लाखवणारा षटकार. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 षटकार. मनोज पाटीलवर हल्ला बोल. पहिल्या ओव्हर मध्ये जरूर मी शांत असलं तरी दुसऱ्या ओव्हर मध्ये माझी आक्रमकता इथे सुरू आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 16 या आकड्यावर. 16 ऑन स्कोर बोर्ड. पहिल्या 2 बॉलवर इथे आक्रमण केलं जात आहे. 16 धावा. मनोज पाटील वर्सेस गौरव. चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला सुरू आहे. आणखीन एका टप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न करत असताना टायमिंग होऊ शकला नाही. चेंडू जातोय फाईन लेग रिजन मध्ये. सिंगल मिळतीये. एका धावाने टीमची धावसंख्या 17-17 या आकड्यावर. 2 षटकार जरूर आलेत. प्रत्येक बॉलवर प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातोय. लाईन पाहावी लागेल. लाईन मिस केली आहे. खराब चेंडू पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरकते जाऊन पोहोचली 18 या आकड्यावर. 18 लॉस ऑफ रन. 18 धावा. धावसंख्येला आकार येत असताना धावसंख्या मात्र पुढे जाते. आतापर्यंत जर पाहिलं तर या ओव्हर मध्ये एक्सपेन्सिव्ह ठरलाय मनोज पाटील. आणखीन एक धमाका. आणखीन एक लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमारेषे पलीकडे लाजबाब स्ट्रोक गौरवच्या बॅट मधून येतोय. 3रा मॅक्सिमम. सीमारेषे पलीकडे अखूट टप्प्याच्या चेंडूला फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमारेषे पलीकडे. व्हॉट अ शॉट. सुपर स्ट्रोक. सुपर बॅटिंग परफॉर्मन्स. मॅग्निफिसंट बॅटिंग परफॉर्मन्स मिस्टर गौरव. या मॅच मध्ये आपल्या टीमसाठी कॉन्ट्रीब्युशन देत असताना प्रत्येक सामना इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक ओव्हर इम्पॉर्टंट आहे. त्यामुळेच ओव्हर मध्ये आतापर्यंत भरपूर धावा खर्च केलेत. टीमची धावसंख्या 24 आकड्यावर. कव्हर रिजन मध्ये अगदी स्टेअर केलाय. सिंगल मिळते. षटक क्रमांक आपण पाहू शकाल संपला गेले. दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 25 आकड्यावर. पहिल्या ओव्हर मध्ये 4 धावा. पण या ओव्हर मध्ये मनोज पाटीलने तब्बल 21 धावा खर्च केलेत. 25 धावा 2 ओव्हरचा खेळ संपलाय. वाकुर्डी टीम आपण रेडी राहायचंय कारण की ही मॅच झाल्यानंतर लगेचच आपण टॉस करणार आहोत.
गौरवच्या बॅट मधून आणखीन एक मोठा स्ट्रोक लगवला जातोय. सुपर बॅटिंग सध्याच्या घडीला गौरवच्या माध्यमातून सुरू आहे. मागच्या ओव्हर मध्ये 3 षटकार आले होते, पण या षटकाच्या सुरुवातीलाच आपण जर पाहिलं तर षटकार आलाय. महेश अण्णा पाटील गोलंदाजी ट्रॅकवर, महेश अण्णा पवार गोलंदाजी ट्रॅकवर. रॉंग वन टाकण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या खाली पोहोचेल की काय, कॅच होईल, ड्रॉप. इम्पॉर्टंट विकेट, डायरेक्ट हिट झालाय. अंपायरचा इशारा येतो, यस. फलंदाज बाद होतोय. किरणला परतावा लागेल. अगदी शून्यावर परतला किरण. पहिल्या विकेटचं पतन, फलंदाज बाद झालाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता आणि डायरेक्ट हिट झालाय. किरणला परतावा लागेल. पहिल्या विकेटचं पतन. बॅटिंग करत असताना आपण पाहू शकाल मादळगाव याची टीमची सुरुवात खराब झाली होती. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा आल्या होत्या, पण त्यानंतर मनोज पाटीलच्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर तब्बल 21 धावा आल्या. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अमर अमर आला. पुन्हा एकदा रॉंग वन टाकण्याचा प्रयत्न करत असताना अंपायरचा कॉल येईल की यस, क्रीजच्या अगदी बाहेर चेंडू हाताळलाय. नो बॉलचा इशारा केला जातोय. इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल महेश पवार यांना. आणि आतापर्यंत जर पाहिले तर खराब चेंडू पाहायला मिळाले. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 34. पुन्हा एकदा खराब चेंडू. नो बॉलचा इशारा पुन्हा एकदा केला जातोय. अशी खराब गोलंदाजी तुम्ही जर कराल तर नक्कीच तुम्हाला या नेक्स्ट इनिंग मध्ये धावा कराव्या लागतील. फ्री हिट जिवंत आहे. अकोटपाचा बॉल गौरव पाहू शकाल. पुल करण्याचा प्रयत्न केला होता. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. आता हा सामना 1 वर्सेस 11 राहिलाय. गौरव वर्सेस आपण पाहू शकाल करमाळे हा सामना राहिला. जर गौरवला बाद करतो तर वापसी होईल, त्यासाठी प्रयत्न करावा लागेल. फुलरलेनचा चेंडू आहे. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा केला जातोय अंपायरच्या माध्यमातून. दोन धावा कंप्लीट होत असताना या ओव्हर मध्ये आतापर्यंत महेश पवार याने 3 नकारात्मक चेंडू हाताळलेत, नो बॉल हाताळलेत. त्यामुळेच धावा अक्षरशः वेगाने वाढत असताना पाहायला मिळतील. इथे नो बॉल वर फेकून दिलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी आजच्या दिवसातला सगळ्यात लांब लचक षटकार गौरवच्या बॅट मधून येतोय. धमाका सीमारेषे पलीकडे. टीमची धावसंख्या झपाट्याने वाढते, जाऊन पोहोचतीये 44-44 आकड्यावर. तिसऱ्या ओव्हर मध्ये देखील आक्रमण केलं जात आहे. पहिल्या ओव्हर मध्ये 4, दुसऱ्या ओव्हर मध्ये 21 आणि या ओव्हर मध्ये देखील धावा बरसत असताना किती बॉल बाकी? अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. भरपूर धावा खर्च केलेत महेश पवार यांनी. आणि काय बॅटिंग करतोय गौरव. आणखीन एक शॉट ऑफ जॅक. व्हॉट अ शॉट, जस्ट लाईक शुभमन गिल. सुपर स्ट्रोक मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी षटकारांची आतिषबाजी करत असताना गौरव या मॅच मध्ये शॉट ऑफ जॅक पाहायला मिळतोय. कमी आपण जर पाहिलं तर अखूट टप्प्याचा चेंडू नव्हता तरी देखील शॉट ऑफ जॅक करण्यामध्ये तो यशस्वी झालाय. खूप चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. टीमची धावसंख्या 50 आकड्यावर. वैयक्तिक धावसंख्येवर खेळतोय. वैयक्तिक 44 आकड्यावर खेळतोय. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. खर्चिक ओव्हर म्हणावं लागेल महेश पवारची. या ओव्हर मध्ये भरपूर धावा खर्च केल्यात, भरपूर चुका केल्यात. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. ही ओव्हर सगळ्यात लेंदी ओव्हर म्हणावं लागेल की ज्या ओव्हरचा जो पॅराग्राफ आहे ना तो अक्षरशः भरला. अकरा बॉल अजूनही कंप्लीट झालेत. खूप चांगला बॉल यावेळेस रिलीज केला गेलाय. सिंगल मिळतीये. एकच धावावर समाधान मानावं लागेल. अगदी कॅल्क्युलेशनचं क्रिकेट खेळलं जाते गौरवच्या माध्यमातून.
एक चेंडूचा खेळ. यस, ओव्हर क्रमांक संपले गेले. तिसरे 3 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 53 या आकड्यावर. 53 53 या आकड्यावर. 45 या आकड्यावर खेळतोय. आता सिंगल लिहिली. 53 धावा दाखल करायला लागलेत. 44 वर षटकार आला. षटकारानंतर 3 धावा आल्या, 2 वाईड बॉल आणि 1 सिंगल आली. 3 ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 53 या आकड्यावर. 45 या आकड्यावर खेळतोय गौरव. गौरव जाधव या मैदानामध्ये अंडर 22 हा खेळाडू या मॅच मध्ये दमखम दाखवतोय. या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक होईल का याकडे पाहिलं जाईल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झाला. किरण पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर पहिला बॉल ऑफस्टम्पच्या बाहेर. वाईट बॉलची अक्षरशः मालिका सुरू आहे. अक्षरशः मालिका सुरू आहे. प्रत्येक मॅच मध्ये कमीत कमी 7 ते 8 वाईट होतात. 9 वाईट आपल्याला पाहायला मिळतील. फुलरलींचा चेंडू आहे. काय घडलंय? क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. नो बॉलचा इशारा केला जातोय. पुन्हा एकदा बीमर चेंडू हाताळला गेलाय आणि सुदैव म्हणावं लागेल गौरवला. गौरव जाधव जो 45 आकड्यावर खेळतोय. पहिलं अर्धशतक झळकावेल का याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. ऑन साइडला ऑन ट्राय केलाय. क्षेत्ररक्षक आहे. पहिली धाव वेगाने पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का? यास धावाचा अक्षरशः जर पाहिले तर 3 धावा मिळतील. खराब क्षेत्ररक्षण आणि खराब फेकी पाहायला मिळते. 3 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 58 या आकड्यावर. 58 ऑन स्कोर बोर्ड. 48 या आकड्यावर खेळतोय गौरव जाधव. पुन्हा एकदा नो बॉल. अक्षरशः या मॅच मध्ये नो बॉलची मालिका सुरू आहे. 2 धावा जरूर मिळतील. 49 या आकड्यावर खेळतोय गौरव जाधव आणि गोलंदाज देखील बदली केली जाईल आणि नवीन गोलंदाज बदली गोलंदाज कोण वापरला जाईल? दीपक. तर दीपक गोलंदाजी ट्रॅकवर. ज्यावेळेस दीपक गोलंदाजीसाठी आला होता असं वाटलं होतं की पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत का, पण ते नाही आहेत. पण त्यांची पर्सनॅलिटी तशी दिसतीये. येस, माथाडी कामगार म्हणजेच अगदी कष्टकरू कामगार म्हणून मानलं जातं. चला जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. 49 आकड्यावर खेळतोय. यावेळेस फटका पाहू शकाल आणि 1 धाव तर कंप्लीट झाली. एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे गौरव जाधव साठी. पहिलं अर्धशतक झळकावलंय. फलंदाज मादळगावचा हा सितारा या मॅच मध्ये खेळत असताना लाजबाब बॅटिंग करतोय आपल्या टीम साठी आणि 50 धावांची एक झंझावात खेळी करतोय. बॅट वर करा गौरव जाधव. एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे गौरव साठी. पहिलं अर्धशतक मराठवाडा चषक 2025 या स्पर्धेमध्ये 22 बॉल मध्ये अर्धशतक झळकावलंय गौरव जाधव. वय वर्ष 22 वर्षाचा सितारा, मादळगावचा सितारा खूप चांगली बॅटिंग करतोय. अकोटपाचा बॉल. पुलकेचा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. डीप मध्ये 1 धाव जर आली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. थ्रो खराब आहे. फिल्डिंगचा स्टँडर्ड कुठेतरी खालावलाय करमाळे टीम कडून. टीमची धावसंख्या 64 म्हणजे सलग तिसरी मॅच आहे 60+ धावा झाल्या. डॉट बॉलची सांगता होतीये. खूप चांगलं कमबॅक. इथे फलंदाज बाद होतोय. गौरवच्या विकेटचं पतन. पण गौरवची बॅटिंग आवडली असेल तर मित्रांनो एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे. सुपर बॅटिंग
लाजबाब बॅटिंग गौरव जाधवची. या मॅच मध्ये अर्धशतक झळकावून आपल्या टीमला एक चांगल्या स्थितीमध्ये पोहोचून तो मात्र तंबूच्या दिशेने रवाना होत असताना वेल प्लेड गौरव जाधव. 23 बॉल मध्ये अक्षरशः 53 धावांची झंझावत खेळी करणारा गौरव हा बाद होतोय. दुसरा गडी गारद होतोय, तिसरा गडी गारद होतोय. 3 गडी बाद टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 64 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ संपलाय. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. बाजीराव 4 चेंडूचा खेळ संपलाय. कुलबटप्पाचा चेंडू खूप चांगला बॉल पाहायला मिळतोय. अगदी बॉल स्किड झाला त्याप्रमाणे बॉलर देखील स्किड झाला. अमर कृपया आपण साईड चेंज करा कारण की कॅमेराच्या अँगल मध्ये प्रेक्षेपण होत नाही. विनोद भगत सर प्लीज नॉन स्ट्राईक एंडचा बॅट्समन थोडासा दूर किंवा त्या साईडला. येस थँक्यू व्हेरी मच. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 64 धावा फलकावर लागेल. शेवटच्या ओव्हरमध्ये कमबॅक करत असताना गोलंदाज दीपक. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते दीपकच्या. या 4 बॉलमध्ये फक्त 4 धावा खर्च केलेत. जिकडे आपण स्तुती करतो ना तिकडे कधी कधी अतिरिक्त गोष्टी करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दीपकने तेच केलं. आतापर्यंत 4 बॉलमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती पण शेवटच्या बॉलवर पुन्हा एकदा खराब चेंडू पाहायला मिळाला. वाईट +1 अशा 2 धावा मिळतील. टीमची धावसंख्या 66 या आकड्यावर. शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा बॉल आणि इथे या बॉलवर सिंगल मिळते. 67 धावा दाखल करायला लागली. 68 धावांचं टार्गेट उभं केलंय म्हणजेच आजच्या दिवसातला उच्चांक गाठलाय या टीमने. करमाळे टीम बॅटिंग करत असताना आपण पाहू शकाल 67 धावा दाखल करायला लागलीत आणि 68 धावांचं टार्गेट उभं केलंय. बघूया या धावांचा पाठला कशा पद्धतीने जय हनुमान स्पोर्ट्स करमाळे करतोय आणि या धावा कशा पद्धतीने श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स मादळगाव करतोय त्याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. आदरणीय सुरेश पाटील साहेबांचे यांच्या शुभ हस्ते आपण अण्णा यांचा सन्मान करूया. अण्णा यांचा बद्दल म्हणायचं तर विकास अण्णा यांनी आपल्या परिसराच्या क्रिकेटला जिवंत ठेवण्यासाठी या क्रिकेटसाठी योगदान देण्यासाठी नेहमीच सहकार्य केलंय आणि आज दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस प्रत्येकाला आदराने वागणूक देणारा व्यक्तिमत्व विकास अण्णा यांचा देखील मी आभार मानतो आणि त्यांचा शुभ सन्मान या मंचावर केला जातोय. आपलं सहकार्य आपलं योगदान कधीही हे क्रिकेट विसरणार नाही. त्यामुळेच विकास अण्णा आपलं नेहमीच या स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही ऋणी आहोत. थँक्यू व्हेरी मच अण्णा. आज भरपूर स्पर्धा आहेत भरपूर ठिकाणी त्यांना जाण्यासाठी ह्या गोष्टी कराव्या लागतील.
चला मॅचला होते सुरुवात आणि आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मराठवाडा चषक 2025 हा भव्य दिव्य सोहळा 68 धावांचं टार्गेट आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. पहिलाच बॉल खेळत असताना यश आणि मनोज पाटील अशी जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर बाजीराव पाहायला मिळतोय. पहिलं षटक हाताळत असताना 68 धावा करायच्या आहेत. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. अर्धशतक झळकवलं गौरव जाधवच्या माध्यमातून. पहिलं अर्धशतक या स्पर्धेच्या निमित्तानं 22 बॉलमध्ये अर्धशतक केलं. लोअर फुल टॉस ऑन साईडला ऑन ट्राय केला. क्षेत्ररक्षक आहे किरण. तोपर्यंत सिंगल मिळते. पहिल्या 2 बॉलवर 2 सिंगल म्हणजे शांत क्रिकेट म्हणावं लागेल. आज पावसाने कुठेतरी पाठ फिरवली. थोडासा ऊन येतोय पण या पावसाचं आगमन ज्या वेळेस होईल ना तर खऱ्या अर्थानं रबर बॉल स्पर्धा खेळण्याची मजा असते. कव्हर रेझरमध्ये पंच केलाय. कव्हर रेझरमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर जरूर मिळेल. दुसरी धाव देखील घेतली जाईल. दुसऱ्या धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 4 या आकड्यावर. पहिल्या 3 बॉलवर 4 धावा धावफलकावर लागलीत. शांत आणि संयमी क्रिकेट म्हणावं लागेल. टॉस जिंकल्यानंतर करमाळी टीमने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय पहिल्या ओव्हरपर्यंत ठीक होता. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या यश पाटीलने. पण त्यानंतर प्रत्येक गोलंदाज मनोज पाटील असेल, महेश पवार असेल, किरण असेल, दीपक असेल या सगळ्याच गोलंदाजाने वाईड आणि नो बॉल हे हाताळले. पुन्हा एकदा जर पाहिलं तर मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न करत असताना अनिकेत मेंढकर म्हटलं या मॅच मध्ये कसा खेळतोय. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता पण आज खेळाडू कमतरता त्यामुळेच अनिकेतला फिल्डिंगसाठी तैनात केलं. मग इतर टीमसाठी देखील तो किती एफर्ट्स देतोय हे आहे कमिटमेंट. अरविंद मस्कर यांचं देखील मी कौतुक करतो की प्रत्येक टीम मध्ये जिथे कमी तिथे आम्ही ही भूमिका त्यांची पाहायला मिळते. या सगळ्यांचंच योगदान आहे. सगळ्यांचं सहकार्य आहे. त्यांच्याच माध्यमातून आपण जर पाहिले तर सहकार्य केलं जाते. फुल लेनचा चेंडू ऑन साईडला ऑन ट्राय केला. क्षेत्ररक्षक जाईल आणि चेंडू जाईल सीमारेषी पलीकडे. फलंदाज मनोज पाटीलच्या बॅटमधून येतोय पहिला मॅक्सिमम चेंडू सीमारेषा बाहेर षटकार. आतापर्यंत जर पाहिलं तर टीमची धावसंख्या 12 या आकड्यावर. पहिल्या ओव्हरचा खेळ इकडे संपलाय. षटक क्रमांक संपले गेले. 12 धावा धावफलकावर लागलीत. 68 धावा करायच्या आहेत. अजून जर विचार केला तर 56 धावा करायच्या आहेत. 18 बॉल 56 धावा. मॅच मध्ये अगदी आक्रमकता धारण करावी लागेल. खरमाळी टीमचा जो निर्णय होता तो निर्णय फार अंगलट आला आणि मागचे 3ही मॅच मी पाहिलं तर 3ही मॅच मध्ये चेस करणारे टीम पराभूत झाले. त्यामुळेच करमाळी टीमने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय न घेता फिल्डिंग करण्याचा निर्णय का घेतला हा सराव केला जाईल. हा सवाल देखील केला जाईल. मॅच अजूनही ऑन आहे. 18 बॉल 56 धावा देखील होऊ शकतील. डाऊन द लेग साइड पहिला वाईड. इथे चांगला बॉल पाहायला मिळते. पडल्यानंतर सबमरीन राहिलाय. षटक क्रमांक दुसरा हाताळत असताना अमर गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. अमर हे नाव आलं तर अमर गायकवाड हे नाव देखील चर्चेत येतो कारण की काय अफलातून खेळ केलाय. बॉलर बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवला जातो आणि फलंदाज बाद होत असताना फलंदाजाला परतावं लागेल. मनोज पाटील परतलाय आणि इम्पॉर्टंट विकेट प्राप्त होत असताना पहिला धक्का लागतोय टीम करमाळी संघाला. फलंदाज बाद होतोय. एक गडी बाद. टीमची धावसंख्या 12 या आकड्यावर. 13 धावा धावफलकावर लागलेत. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना आपण पाहू शकाल डॉट बॉल. त्यानंतर मात्र विकेट आली. 68 धावांचं टार्गेट आहे. आज कॉमेंट्री बॉक्समध्ये दत्तात्रय धोंडे म्हणजेच डीडी हे ऐकायला मिळतील. पश्चिम महाराष्ट्राचा अगदी हक्काचा आवाज आणि भरपूर खेळाडूंची माहिती त्यांच्याकडे असते. ज्या ज्या वेळेस आम्ही समालोचन करतो त्या वेळेस नेहमीच एक महत्त्वाची भूमिका असते. गणेश पवार देखील एक नवीन आवाज ऐकायला मिळाला आणि खूप चांगलं प्रभावित केलं. आज मॅच मध्ये देखील ते खेळताना दिसतील. विकेट कीपरच्या भूमिकेत होते.
न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना वैभव आला. लेंथ बॉलला पिक केला, हेलिकॉप्टर लगवलाय, तो लँड होईल काव कॉर्नर रिजन मध्ये सीमारेषी पलीकडे. यश पाटीलच्या बॅट मधून आलाय अफलातून स्ट्रोक, चेंडू सीमारेषा पार, षटकार, लाजबाब स्ट्रोक. यश पाटीलच्या बॅटमधून पहिला मोठा फटका आलाय. 6 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 19 आकड्यावर. 19 ऑन स्कोर बोर्ड. 3 बॉलचा खेळ संपलाय. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 68 धावांचं टार्गेट आहे. लेंथ बॉल अगदी मिस केलाय. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये. डॉट बॉलची सांगता होतीये. प्रत्येक डॉट बॉल इथे प्रेशर मध्ये आणेल. ज्या वेळेस आपण हाय स्कोर चेस करतो ना, त्या वेळेस प्रत्येक बॉलची किंमत असते. अकोटपाचा बॉल, पुलचा फटका, क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. खूप चांगला झेलला जातोय आणि फलंदाज यश पाटीलला परतावा लागेल. धक्का क्रमांक 2 लागतोय करमाळे संघाला. दुसरा गडी बॅक टू द डकआउट. दोन गडी बाद. टीमची धावसंख्या 19 आकड्यावर. 19 धावा दाखल कराव्या लागलीत. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू असताना आपण पाहू शकाल न्यू बॅटर किरण फलंदाजीसाठी आलाय. किरण आणि वैभव अशी जोडी आहे. सलामीची जोडी मात्र तंबूच्या आश्रयाला परत असताना करमाळे टीम कडून. चला मॅचच्या दिशेने जाऊया. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर अमर येतोय. अकोटप्याचा बॉल, पुलचा फटका करण्याचा प्रयत्न केला तर शॉट मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षण केलं जाते. सिंगल मिळते. षटक क्रमांक संपले गेले. दुसरा 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या आकड्यावर. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये अजूनही 48 धावा करायचे आहेत. 12 बॉल 48 धावा म्हणजेच प्रत्येक षटकामागे तुम्हाला 24 धावा कराव्या लागतील. म्हणजेच प्रत्येक ओव्हर मागे तुम्हाला 6 चौकार किंवा 4 षटकार मारावे लागेल. या 12 बॉल मध्ये तुम्हाला तब्बल 8 षटकार लगवावे लागतील. पॉसिबल आहे. क्रिकेटमध्ये इम्पॉसिबल असे कुठलीही गोष्ट नाही. इम्पॉसिबल हे वाक्य जेव्हा आपण वाचतो तेव्हा आय एम पॉसिबल म्हणून दृष्टिकोन फार महत्वाचा असतो. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा डॉट बॉल. गोलंदाजी ट्रॅकवर गौरव पाहायला मिळते. गौरवने इम्प्रेस केलाय. गौरव जाधव अर्धशतक झळकावलं. अंडर 22चा हा खेळाडू. आडव्या बॅटने फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे पण चेंडू होईल सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. फलंदाज आपण पाहू शकाल किरणच्या बॅटमधून षटकार आलाय. हा पहिला मॅक्सिमम आला किरणच्या बॅटमधून. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 26. ज्या पद्धतीने गोलंदाजीमध्ये चुका झाल्या करमाळे टीम कडून, अगदी बॅटिंग करत असताना देखील सुरुवात इतकी खास झाली नाही. भरपूर वाईट बॉल हाताळले, भरपूर नो बॉल हाताळले. त्यामुळेच हे धावफलक कुठेतरी 50 पर्यंत थांबणं गरजेचं होतं. ते 68 या आकड्यापर्यंत पोहोचलं. त्यामुळे जे प्रेशर आहे ना मोठ्या धावसंख्येला चेस करण्याचं, ते प्रेशरमध्ये विकेट प्राप्त झाली आणि मॅच कुठेतरी फसली. आणि इथे नो बॉल. ज्या नो बॉलची वाट आपण बघत होतो, कारण पहिल्या इनिंग मध्ये फार नो बॉल पाहायला मिळाले होते. दुसऱ्या इनिंग मध्ये आतापर्यंत नो बॉल का आला नाही आणि तो नो बॉल आलाय. नो +1 अशा 2 धावा मिळतील. फ्रीडचा इशारा. आडव्या बॅटने क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होतीये. 3 बॉलचा खेळ संपलाय म्हणजेच उर्वरित 9 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि धावा करायच्यात अजूनही 42. 40 धावा करायच्यात. 9 बॉल 40 धावा. 9 बॉल मध्ये 7 षटकार मारावे लागतील किंवा 6 षटकार 1 चौकार. इथे मोठा फटका. पुन्हा एकदा चेंडू जातोय अलॉंग द कार्पेट.
पहिली धाव कंप्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो, 2 धावा मिळतील एकेरी दुहेरीने. क्रिकेटने या मॅच मध्ये इतकं काही फरक पडणार नाही मादळगाव टीमला. पण मादळगाव टीमचा मी परफॉर्मन्सचा विचार केला तर खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली, गोलंदाजीमध्ये देखील धार पाहायला मिळाली. पहिल्या ओव्हरपासून चुका केल्या नाही, धावा जरी आल्या तरी देखील एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा खर्च केल्या नाही. पुन्हा एकदा आडव्या बॅटने ऑन साइडला ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव मिळते आणि 1 धावाने टीमची धावसंख्या पुढे जाईल. आता 7 बॉलचा खेळ बाकी आहे, औपचारिकता राहिली आहे. 7 बॉल मध्ये अजूनही करायचे 37 धावा. टपाचा बॉल फेकून दिलाय मिड विकेट रिजन मध्ये. फलंदाज आपण पाहू शकाल वैभवच्या बॅट मधून षटकार आलाय. आता 6 चेंडूचा खेळ बाकी आहे, 6 मध्ये अजूनही करायचे तब्बल 31 धावा. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. वारणा मुरणा क्रिकेट असोसिएशन 32 शेळा मुंबई अंतर्गत न्यू मराठबाणा 11 खिरवडे आयोजित कैलासवासी मोहन तुकाराम पाटील मोहन भाऊ यांच्या स्मरणार्थ मराठबाणा चषक 2025 या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये आलेल्या सर्वांचंच हार्दिक स्वागत केलं जात आहे. मॅच आपल्यासमोर जर पाहिलं तर जय हनुमान स्पोर्ट्स करमाळे वर्सेस श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स मादळगाव. बॅटिंग करत असताना मादळगावने टीमने उभारल्या तब्बल 67 धावा आणि 68 धावांचं टार्गेट उभं केलं. त्याचा पाठलाग करत असताना करमाळे टीम आता पोहोचली अवघ्या 6 बॉलमध्ये अजूनही करायचे तब्बल 31 धावा. वैभव आणि फलंदाज आपण जर पाहिलं तर किरण चांगली बॅटिंग, यावेळी देखील फटका चांगला आहे, चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये. या फटक्यामध्ये फक्त सिंगल मिळेल, 1 धावावर समाधान मानावं लागेल. आता उर्वरित 5 चेंडूचा खेळ बाकी आणि 5 बॉलमध्ये 5 षटकार लगवावे लागतील जर हा सामना करमाळे संघाला जिंकायचा आहे. मागचे 3 सामने आपण पाहिले तर तिन्ही सामन्यामध्ये 60+ धावा झाल्या आणि तिन्ही सामन्यामध्ये धावांचा पाठलाग करणारा संघ पराभूत झाला. म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये टॉस झाल्यानंतर कशा पद्धतीने कॅप्टन डिसिजन घेतोय त्याकडे पाहिलं जाईल. सिंगल मिळते, 4 बॉलचा खेळ बाकी आहे, औपचारिकता राहिली आहे. 4 बॉलमध्ये अजूनही करायचे तब्बल 29 धावा. 4 चेंडू 29 धावा हे इक्वेशन मैदानामध्ये पाहायला मिळते. वाकुर्डे खुर्द टीमच्या कॅप्टन प्लीज रिपोर्टिंग करा, कारण की या मॅच नंतर लगेचच आपण टॉस करणार आहोत आणि त्याच दरम्यान फलंदाजाला परतावा लागेल, किरणला परतावा लागेल. बाद होतोय, तिसरा गडीगारद होतोय. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे आणि 3 मध्ये 29 धावा करायचे. चला बॅट्समन लगेचच पाठवा मैदानाच्या आतमध्ये. महेश पवार अण्णा गोलंदाजी करत असताना खर्चिक ठरले होते महेश अण्णा, पण बॅटिंग मध्ये आता या मॅच मध्ये इतकं काही राहिलं नाही. 3 बॉलचा खेळ राहिला, चुका झाल्यात बऱ्याच करमाळे टीम कडून. काय चुका झाल्या त्याचं परीक्षण आणि निरीक्षण करावं लागेल. एक टीम मीटिंग करून आपण कुठे मागे पडतोय या गोष्टीचा खऱ्या अर्थानं त्या गोष्टीवर काम करणं गरजेचं आहे. प्रत्येक संघ येतोय, प्रत्येक संघ जिंकण्यासाठी येतोय, त्यापैकी एक संघ जिंकतो, एक संघ पराभूत होतो. पण आपल्यामध्ये काय कमतरता राहिली, त्या कमतरतेवर कशा पद्धतीने भर करावी, कशी भरून काढावी याकडे पाहायला लागेल. आणि अण्णा देखील तंबूच्या आश्रयाला परत असताना चला बॅट्समन लगेचच आपण आपली क्रीज मध्ये पोचा, जेणेकरून जोपर्यंत ऑफिशियल बॉल पडत नाही तोपर्यंत बोलू शकतो.
बघा विजयी संघातील कॅप्टन तुम्ही रेडी राहायचे आणि तुम्ही टीम मीटिंग न करता लगेचच आपण टॉससाठी यायचे, लक्षात घ्या. त्यामुळेच दोन्ही टीमला ह्या सूचना असतील की मॅच संपल्या कॅप्टन लगेचच पळत आमच्याकडे येईल. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथे देखील ऑप्शन नंबर मारा ठेवला गेलाय. डॉट बॉलची सांगता होते. शेवटचा चेंडू शिल्लक आहे, आपण पाहू शकाल. आणि औपचारिकता राहिले. जवळजवळ विजयाचं तिकीट इथे निश्चित झालंय. ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स मादळगाव खूप चांगला परफॉर्मन्स झाला सगळ्याच टीमने. गौरव जाधव असेल अर्धशतक झळकवलं, प्रत्येक गोलंदाजाने चांगलं योगदान दिलं आणि मोठ्या फरकाने हा सामना आपल्या नावी केलाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे.